अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ते म्हणजे स्वामी सेवेमध्ये मांसाहार केला तर चालतो का. बघा, सगळ्यात आधी म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवा करावी की नाही, स्वामी सेवेत यावं की नाही. आणि बरेच जण फक्त आणि फक्त या गोष्टीमुळे स्वामी सेवेत येत नाहीत. त्यांना नेहमी हा प्रश्न पडतो आणि त्यांच्या मनात नेहमी शंका असते की आमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते की नाही, मग आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवा करूच नाही का. तर तुमच्या सगळ्या शंकांचं आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच निरसन होईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, मांसाहार बघा, कोणतीही आपण देवाची सेवा करतो, स्वामींचीच नाही, तुम्ही कोणत्याही देवाची जेव्हा सेवा करता, पूजा करता, कोणत्याही पारायणे तुम्ही करता, संकल्पयुक्त तुम्ही जेव्हा सेवा करता, तेव्हा सगळ्यात आधीचा आणि सगळ्यात पहिला नियम हा असतो की मांसाहार वर्ज्य आहे. बघा, त्यामुळे कोणत्याही सेवेला मांसाहार चालत नाही. परंतु मांसाहार करतो मग सेवेत यायचंच नाही का, सेवा करायचीच नाही का, हा दुसरा प्रश्न. अवश्य तुम्ही मांसाहार जरी करत असाल तरी तुम्ही स्वामी सेवेत येऊ शकता, तुम्ही स्वामी सेवा करू शकता, तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही स्वामी सेवा नक्कीच करू शकता. शेवटी बघा, कर्ता आणि करविता स्वामीच आहेत. तुम्ही जरी मांसाहार करत आहात आणि तुम्हाला स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे आणि तुम्हाला स्वामी सेवा करण्याची दृढ इच्छा आहे, तुम्हाला स्वामी सेवा करावीशी वाटते. आपण सगळेजण स्वामी सेवेत का आलेलो आहोत, आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी. आपल्याला जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांचं निरसन होण्यासाठी, आपले दुःख, अडचणी, संकटे दूर करण्यासाठी आपण स्वामी सेवा करत आहोत. मग जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरीसुद्धा तुम्ही स्वामी सेवा करू शकता, तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही स्वामी सेवेत नक्कीच येऊ शकता, 100% येऊ शकता. पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी मात्र तुमच्याकडनं कोणतीही सेवा घडणार नाही आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी तुम्ही साधं देवाजवळसुद्धा आपण जाऊ शकत नाही, साधं आपण नामस्मरणसुद्धा करू शकत नाही. नामस्मरणाला बंधन नसतं, पण बघा, मांसाहार जेव्हा करतो तेव्हा नामस्मरणसुद्धा करणं चुकीचं वाटतं. कारण की आपण काहीतरी असं मनाला खंत असते की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि त्याच तोंडाने आपण जेव्हा स्वामींचं नाव घेणार असतो तेव्हा मनाला कुठेतरी खंत वाटते. आणि अर्थात मला तरी वाटतं की ते चुकीचं आहे. जेव्हा आपण मांसाहार करतो तेव्हा आपण नामस्मरण करणंसुद्धा चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. आणि बघा, मांसाहार जरी तुम्ही करत असाल तुम्ही स्वामी सेवेत येऊ शकता, पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी मात्र तुमच्याकडनं कोणतीही सेवा घडणार नाही. आणि लक्षात घ्या, या जन्मात आपल्याला स्वामींनी त्यांची सेवा करण्याचं खूप मोठं भाग्य दिलेलं आहे, खूप मोठं पुण्य आहे आपलं की आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत. कारण की एरीज कोणी पण स्वामी सेवेत येत नाही किंवा कोणालाही स्वामी सेवा करण्याची इच्छा होत नाही. बघा, बरेच भक्त आता स्वामी सेवेत आलेले आहेत, पण अजूनही असे काही भक्त आहेत की जे स्वामी सेवेत नाहीत. म्हणजे सगळ्यांना स्वामींनी त्यांची सेवा करण्याची परवानगी दिलेली नाही आहे. आणि आपण स्वामी सेवेत का आहोत, तर स्वामींनी आपल्याला परवानगी दिलेली आहे त्यांची सेवा करण्याची. एरीज आपण कोण आहोत सेवा करणारे, शेवटी स्वामी आहेत. त्यांना वाटतं की माझ्या या भक्ताने माझी सेवा करावी, म्हणून आपण स्वामी सेवा करत आहोत, बरोबर. मग आपण जेव्हापासून स्वामी सेवेत आलेलो आहोत ना, तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस मी स्वामींच्या सेवेसाठी कसा घालवू, माझ्या प्रत्येक दिवशी मी स्वामींच्या सेवेसाठी कसा वेळ काढू शकतो, किती वेळ काढू शकतो, हा प्रश्न प्रत्येक निस्सीम स्वामी भक्ताला पडलेला असतो आणि पडलाच पाहिजे. तेव्हाच आपण खरे स्वामी भक्त की माझा आजचा दिवस मला एवढा वेळ मला स्वामी सेवेसाठी द्यायचा आहे, मला आज एवढ्या वेळ स्वामी सेवा करायची आहे. म्हणजे रोज आपल्याकडनं स्वामी सेवा घडली पाहिजे असं प्रत्येक निस्सीम स्वामी भक्ताला वाटतं आणि वाटतंच. एक दिवस जरी त्याच्याकडनं स्वामी सेवा घडली नाही ना तरीसुद्धा त्याच्या मनाला खूप हुरहुर लागते, खूप खंत वाटते की आपल्याकडनं आज कोणतीही सेवा घडली नाही. म्हणजे एवढी ती आतुरता असते भक्तीची, एवढी ती सेवेची आतुरता असते की आपल्याला स्वामी सेवा करावीशी वाटत आहे. आता मला सांगा की जर आपण मांसाहार करत असाल
तर आपण त्या दिवशी मात्र कोणतीही सेवा करू शकत नाही, स्वामींची असो किंवा कोणतीही असो. साधा आपण दिवासुद्धा लावू शकत नाही देवालयामध्ये जाऊन, देवाजवळ आपण जाऊ शकत नाही, कोणत्याही ग्रंथाला आपण हात लावू शकत नाही. शेवटी काय आपण स्वामींची सेवा नाही करू शकत त्या दिवशी, आपल्याकडनं कोणतीही सेवा घडत नसते. मग तो दिवस मात्र आपला वाया जातो सेवेचा, आणि तेवढं पुण्य कमवण्याचा तो दिवस आपला वाया जातो असं समजायचं. बाकीच्या दिवशी जेव्हा तुम्ही मांसाहार करणार नाही त्या दिवशी मात्र तुम्ही स्वामी सेवा बिनधास्त करू शकता, काहीच हरकत नाही. परमपूज्य गुरुमाऊलींनी एका हितगुजामध्ये सांगितलं होतं की कोणताही मनुष्य मरणानंतर सोबत काय घेऊन जातो, अजिबात आपण कोणीही आपली प्रॉपर्टी किंवा धन दौलत आपण घेऊन जाऊ शकत नाही. आपल्यासोबत जे काही येईल ते फक्त आणि फक्त आपली सेवा असते, आपलं पुण्य कर्म असतं, हेच आपल्यासोबत येत असतं. बाकी कोणतीही प्रॉपर्टी किंवा कोणतीही धनदौलत तुमच्यासोबत येणार नाही, पण तुमची सेवा, तुम्ही केलेलं पुण्य हे मात्र तुमच्यासोबतच येणार आहे. म्हणून आपलं पुण्य कसं वाढेल, आपण कशी जास्तीत जास्त सेवा करू शकतो, सेवेचा बॅलन्स आपला कसा वाढेल ना, याकडे आपलं लक्ष पाहिजे. बघा, सेवेचा बॅलन्स जेव्हा वाढतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अनेक अडचणी, अनेक दुःख, संकटही आपोआप टळत असतात. खरंच सांगते, जसजसं आपला सेवेचा बॅलन्स वाढत जातो ना, तसतशी आपली कामे मार्गी लागतात. स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. लक्षात घ्या, स्वामी सदैव आपल्यासोबत असतात. बघा, मी तुम्हाला असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही मांसाहार सोडून स्वामी सेवेत या, कारण मला माहीत आहे की बरेच जण असं म्हटल्यावर स्वामी सेवेत येणार नाही. परंतु बघा, तुम्ही मांसाहार जरी करत असाल तरी तुम्ही 100% स्वामी सेवेत या. तुम्ही स्वामी सेवा तर सुरू करा. बघा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी मात्र स्वामी सेवा करू नका, पण इतर दिवशी मात्र तुम्ही स्वामी सेवा नक्कीच करू शकता. आणि लक्षात घ्या, शेवटी सेवेत आल्यावर मांसाहार तुमच्याकडनं सोडून घ्यायचा की नाही हे स्वामी ठरवतील. कारण की स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे की स्वामी सेवेत आल्यावर मांसाहार सोडावा लागत नाही, तर तो आपोआप सुटतो. लक्षात घ्या, हा अनेक भक्तांचा आलेला अनुभव आहे, माझासुद्धा अनुभव आहे की स्वामी सेवेत आल्यावर तो सोडावा लागत नाही, तो आपला आपोआप सुटतो. आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत ना, ते स्वामी आपोआप बाहेर काढतात. आणि त्यातलाच ही एक गोष्टसुद्धा आपली आपोआप स्वामी सोडतात. आणि आपण जेव्हा स्वामींचे अगदी जवळचे भक्त बनतो ना, निस्सीम भक्त ज्याला म्हणतात, आपल्याला रोज असं वाटतं की मलाकडनं स्वामी सेवा घडलीच पाहिजे. आपल्याला हुरहुर लागते ना, जेव्हा आपल्याला हुरहुर लागते की नाही माझ्याकडनं आज स्वामी सेवा घडली नाही किंवा घडणार नाही आहे, तेव्हा आपोआप आपल्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, जे काही वाईट गुण आहेत ना, ते आपण दूर करत जातो. आपला अहंकार, मीपणा स्वामी सेवेत आल्यावर हा पूर्णपणे लीन होऊन जातो. स्वामी तो घालवून टाकतात, आपल्याला पूर्ण नम्र बनवतात. म्हणून स्वामी भक्ताची ओळख ही अतिशय सुस्वभावी व्यक्ती म्हणून होत असते. लक्षात घ्या, कोणताही स्वामी भक्त आपल्याला जेव्हा भेटला ना, तेव्हा तुम्ही त्याची वागणूक बघा, अतिशय सुस्वभावी, नम्र, आदर, त्याच्यामध्ये आदर खूप असतो. ही असते स्वामी भक्ताची ओळख. कारण की आपल्याला स्वामींनी शिकवण तीच दिलेली आहे की दुसऱ्यांचा आदर करणं, थोरा मोठ्यांचा आदर करणं आणि आपल्या स्वभावात नम्रपणा असणं, म्हणजे हे जे काही गुण आहेत ते एका स्वामी भक्ताचे गुण आहेत. म्हणून लक्षात घ्या, आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत ते स्वामी आपोआप बाहेर काढत असतात. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही स्वामी सेवेत तर या. आपोआप स्वामी ठरवतील की तुमच्याकडनं मांसाहार सोडायचा की नाही हे स्वामी ठरवतील. पण तुम्ही मांसाहार करत आहोत म्हणून स्वामी सेवेत आम्ही येणार नाही किंवा स्वामी सेवा आम्ही करूच नाही का, तर असं अजिबात करू नका. तुम्ही अवश्य स्वामी सेवेत या. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार नाही त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करा. आणि खरंच हळूहळू जेव्हा तुम्हाला स्वामी नामाची गोडी लागेल ना, तेव्हा तुम्हाला हळूहळू तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच भेटतील. आणि स्वामी कोणाच्या ना कोणाच्या मार्फत तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची नक्कीच देतील. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. आणि जे कोणी खरंच मांसाहार करत नाही त्यांच्यासाठी सांगते की खरंच आपल्याकडनं ना रोज स्वामी सेवा घडते, आपला तेवढा पुण्याचा बॅलन्स मागे पडत आहे. आणि खरंच सांगते, हा जो बॅलन्स आहे ना, तो आपल्याला कधी कुठे कसं फळ देऊन जाईल हे आपल्याला सुद्धा समजणार नाही. कारण की स्वामींनी आतापर्यंत आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि याच्या पुढे पण ते देतच राहणार आहेत. पण आपण काय करू शकतो स्वामींसाठी? आपण फक्त स्वामींची भक्ती करू शकतो, स्वामींवर विश्वास ठेवू शकतो. एक स्वामीचा निस्सीम भक्त म्हणून आपण रोज त्यांची सेवा त्यांच्यासाठी करू शकतो. आपण याच गोष्टी करू शकतो.
स्वामींना आपल्याकडनं काहीच नको आहे, भक्तीशिवाय सेवेशिवाय आपल्याकडनं स्वामी कसलीही अपेक्षा करत नाही. फक्त स्वामींना असंच वाटतं की माझ्या भक्ताने माझ्यावर विश्वास ठेवावा, माझी भक्ती करावी, त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम हवं, विश्वास हवा, श्रद्धा हवी. एवढंच स्वामींना आपल्याकडनं हवं आहे आणि आपल्यालासुद्धा तेच द्यायचं आहे. रोज आपल्याकडनं स्वामी सेवा कशी घडेल याचा विचार करा. जरी स्वामी सेवा नाही घडली तरी तुम्ही नामस्मरण मात्र करू शकता. तुम्ही नामस्मरण करत राहा, स्वामींची आठवण काढत राहा. जेव्हा आपण स्वामींची आठवण काढतो तेव्हा स्वामीसुद्धा आपली आठवण काढतात, स्वामीसुद्धा आपल्यासोबत असतात, लक्षात घ्या. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.